नमस्कार सर्वांना, सबरंगी सतरंगी सलाम. आजच्या व्हिडिओचा आपला खूप सुंदर विषय आहे. जसे जे मोठमोठे अधिकारी आहेत ते MPSC UPSC द्वारे स्पर्धा परीक्षांमधून निवडले जातात. तसंच मला वाटतं की राजकीय उमेदवार जे आहेत, म्हणजे सरपंच झाले, आमदार झाले, खासदार झाले किंवा मंत्री संत्री झाले, मला वाटतं ह्यांची निवडसुद्धा स्पर्धा परीक्षांमधून व्हायला हवी. कारण की काय होतं आहे, मागचे 2-3 वर्षापासून आम्ही जो लढा लढतो आहे, तृतीयपंथीयांचं आरक्षणाचं असेल किंवा तृतीयपंथीयांना नोकरीमध्ये स्थान मिळण्यासाठी असेल, तर जेव्हा जेव्हा आम्ही बऱ्याच लोकांना असं भेटलो आहे, अशी मंत्र्यांना आम्ही भेटलो आहे की आम्ही मांडलेले विषय त्यांना समजत नाही. ते का समजत नाहीत माहीत आहे? शिक्षणाचा अभाव. मागच्या वर्षी आम्ही आझाद मैदानला मुंबईला एक आंदोलन केलं होतं हॉरिझॉन्टल रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये. आणि आम्ही सांगितलं होतं की आम्हाला जर शिष्टमंडळाला भेटवायचं असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मग राज्यपालांना आम्हाला भेटवा. तर त्यांनी आम्हाला, पोलिसांनी व्हॅनमध्ये नेलं आणि एका मंत्र्यांच्या कॅबिनमध्ये नेलं. सहकार मंत्री होते काहीतरी, नाही मला आठवत नाही व्यवस्थित, त्यांचं नावही मला व्यवस्थित आठवत नाही. त्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर आम्ही 15 मिनटं त्यांना ते समजावून सांगितलं की कशा प्रकारे तुम्ही आरक्षण ट्रान्सला देऊ शकता, कुणी कुणी दिलेलं आहे, ते कसं इम्पॉर्टंट आहे, सगळ्या गोष्टी. आणि 15 मिनटाच्या बडबडीनंतर ते मंत्री म्हणाले की मला हे समजलंच नाही. मग जर तो मंत्री स्पर्धा परीक्षांमधून जर निवडला गेला असता तर त्याची आकलन क्षमता जास्त असती, त्यांना अवेअरनेस असतात, त्यांना त्या सगळ्या गोष्टी माहीत असतात, त्यांना ते कळालं असतं. म्हणजे बघा ना, 10-10 वर्ष, 12-12 वर्ष, 15-15 वर्ष मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी होतात आणि त्या अधिकाऱ्यांना अडाणी मंत्री संत्री हँडल करतात. ही गोष्ट बिलकुल पटण्यासारखी नाही आहे. बंड गार्डनला एक आम्ही आंदोलन केलं होतं नितेश राणेंच्या विरोधामध्ये. तर आम्ही काय सांगतोय, ही तिथल्या अधिकाऱ्यांना सगळं कळत होतं. पोलीस स्टेशनला आमचं म्हणणं होतं की इजडा या शब्दाला शिवी म्हणून वापरले गेले तर नितेश राणेंवरती गुन्हा दाखल करा. कारण की जर एवढा मोठा नेता जर असं म्हणत असेल तर सगळे लोक तसंच म्हणतील आणि आमचं जगणं अवघड होईल, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. तर ते प्रकरण खूप गाजलं होतं. तिथे खूप सगळे मोठमोठे अधिकारी आले होते. PSI, API, ACP, DCP लेवलचे अधिकारी होते आणि खूप धिंगाणा झाला होता. आणि त्यांना सगळ्यांना आमचं म्हणणं कळत होतं आणि आम्ही योग्य आहोत हेही त्यांना कळत होतं. पण वरतून सत्ताधाऱ्यांचे आदेश असल्यामुळं त्यांना काहीच करता येत नव्हतं. मग शेवटी एवढं सुशिक्षित, एवढं शिकून, एवढा स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी होऊन काय फायदा जर त्यांना अडाणी लोक हँडल करत असतील. म्हणून मला वाटतं की आमदार, खासदार होण्यासाठी, सरपंच, नगरसेवक होण्यासाठी स्पर्धा परीक्षांमधूनच हे निवडले गेले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये मला सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंट्स वाचत राहीन आणि मी तुम्हाला रिप्लायसुद्धा देईल. चला, धन्यवाद.